आज मी तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनसाठी लागणारी डॉक्युमेंट लिस्ट आणि प्रोसेस याबद्दल सांगणार आहे. पोलीस व्हेरिफिकेशन काढताना सर्वात पहिले फॉर्म भरला जातो. फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म घेऊन तुम्हाला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर लोकल पोलीस स्टेशनला अप्रूव्हल होतो. लोकल पोलीस स्टेशन अप्रूव्हल केल्यानंतर तो फॉर्म CPSP ऑफिसला अप्रूव्हल होतो. या 2 ठिकाणाहून अप्रूव्हल झाल्यानंतर फायनल सर्टिफिकेट जनरेट होत असतं आणि ते सर्टिफिकेट मी तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवत असतो. जर तुम्हाला हे पोलीस व्हेरिफिकेशन काढून घ्यायचं असेल, क्रिएटिव्ह कॅफे ऑनलाईन सर्व्हिसेसला संपर्क करून तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन घरबसल्या काढून घेऊ शकतात. पोलीस व्हेरिफिकेशन काढताना लागणारी डॉक्युमेंट लिस्ट आत्ता सांगतो आहे. व्यवस्थित आणि काळजीपूर्वक समजून घ्या. कुठेही काही गोंधळ झाला तर व्हॉट्सअपला मेसेज करा. हीच डॉक्युमेंट लिस्ट मी तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा पाठवणार आहे. तर पोलीस व्हेरिफिकेशन काढताना सर्वात पहिले लागत असतं तुमचं आधार कार्ड. आधार कार्डवरचं नाव, जन्मतारीख आणि तुमचा मोबाईल नंबर या 3 गोष्टी दिसल्या पाहिजे. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड. पॅन कार्डवरचं नाव आणि जन्मतारीख ही आधार कार्डला मॅच झालेली पाहिजे. त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट वयाचा पुरावा. वयाच्या पुरावामध्ये तुमचं 10वीचं मार्कशीट किंवा 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचं प्रमाणपत्र या 3पैकी एक डॉक्युमेंट चालत असतं. यावर जी जन्माची तारीख आहे तीच तारीख तुमच्या आधार कार्डला मॅच झाली पाहिजे. त्यानंतर येतं ॲड्रेस प्रूफ. ॲड्रेस प्रूफमध्ये लागत असतं तुमचं रेशन कार्ड. रेशन कार्डवरचा ॲड्रेस आणि आधार कार्डवरचा ॲड्रेस हा एकमेकाला मॅच झाला पाहिजे. त्यानंतर जर रेशन कार्ड नसेल तर तुमचं लागतं लाईट बिल. लाईट बिलवरचं नाव हे तुमच्या नावाने पाहिजे. जर तुमच्या नावाने नसेल तर वडिलांच्या नावाने असेल तरी चालतं. ते व्हॉट्सअपला तसं पाठवून द्या. सगळे डॉक्युमेंट हे ओरिजिनल लागत असतात. जर एखादं डॉक्युमेंट झेरॉक्स असेल तर त्यावर तुमचं सेल्फ अटेस्टेड सिग्नेचर करून तुम्ही पाठवली व्हॉट्सअपला तरी चालतं. त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि एक सिग्नेचर या सर्व डॉक्युमेंट लिस्ट संदर्भातील गोष्टी झाल्या. त्यानंतर तुमची काही माहिती लागत असते. तुमच्या घराच्या जवळील 2 लोकांची नावं, त्यांचा नंबर आणि त्यांचा पत्ता आणि तिसरी अजून एक गोष्ट तुमचं पोलीस स्टेशनचं नाव. तुम्ही या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर तुमचा पोलीस व्हेरिफिकेशनचा जो फॉर्म आहे तो लवकरात लवकर भरून दिला जातो आणि तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगितल्या जातात. जर तुम्हालाही तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा असेल तर 92 84 42 32 38 या नंबरला संपर्क साधा. तुमचं काम व्यवस्थित होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.